सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. महिलांनो, हाताची कंगाली आणि घरातली दरिद्रता नष्ट होण्यासाठी फक्त हे 2 उपाय जरूर करायचे आहे. लक्ष्मीची साथ मिळेल, कृपा मिळेल आणि घराची भरभराटी होईल, मुलाबाळांची प्रगती होईल, सोन्याचे दिवस येतील. असे सुंदर उपाय आता आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जरूर लिहा जय माता लक्ष्मी, नाहीतर सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ. तर हातात पैसा टिकत नाही, कंगाली आहे, घरात दरिद्रता आहे किंवा येतो पैसा आणि विनाकारण खर्च होऊन जातो, घरात आरोग्य नीट राहत नाही, लेकराबाळांना यश मिळत नाही, प्रगती मिळत नाही, तुम्ही काम करताय, कष्ट घेताय, पतिदेव कष्ट घेताय, हवं तसं फळ मिळत नाही, मग सोन्यासारखे उपाय तर आपण करायलाच हवे. आणि जास्त करून आपण महिलांनी आपल्या घरासाठी, लेकराबाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, सुख संसारासाठी उपाय आपण करतच असतो. पण काही प्रभावी उपाय केलं तर त्याचं फळ लवकरात लवकर आपल्याला मिळतं आणि आपली कंगाली दूर होते आणि लक्ष्मी मातेची साथ आपल्याला कायम मिळत राहते. तर गणपती ही राहूची देवता आहे. ज्यांना राहूची पीडा आहे, बघा, राहूची पीडा जर असली ना, काही ग्रहमान वाईट असले ना, तर खरोखर मनुष्याला खूप त्रासात जीवन जगावं लागतं. काही ना काही अडीअडचणी येतात, पैसा टिकत नाही. गणपती ही राहूची देवता आहे. ज्यांना राहूची पीडा आहे त्यांनी गणपतीची उपासना अवश्य करावी. राहूचा दोष पिढ्यानपिढ्या चालू राहतो. ज्यांना पिढ्यानपिढ्या राहूचा दोष चालू आहे त्यांनी गणपतीची उपासना आजपासूनच चालू करायची आहे. राहूचा जो काही तुमच्यावर प्रभाव पडत आहे, म्हणजे वाईट प्रभाव पडत आहे, तो लवकर संपून जाईल आणि घराण्याला, कुटुंबाला तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा मिळेल. म्हणून गणपतीची उपासना आजपासूनच सुरू करा. महिलांनो, दादांनो, गणपतीची रोज उपासना करा. रोज गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा लावा. गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, जेवढी सेवा होईल मनापासून करा. महिलांनो, हळदी कुंकू रोज सकाळी लवकर उठत जा महिलांनो, आणि आधी आंघोळ केली की लगेच आपल्या देवघराकडं जायचं आहे. बाकी काहीच करायचं नाही. आधी लहान लेकरं असतील, ठीक आहे, लेकरांना बघून घ्या आणि लगेच आंघोळीनंतर आपल्या देवघराकडं वळायचं आहे. गणपती बाप्पांच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करा. तुमची कुलस्वामिनी असेल, हळदी कुंकू अर्पण करा, स्वतःच्या कपाळी लावा आणि मग बाकीची कामं सुरू करायची आहे. 2 मिनटं शांत बसा, तुपाचा दिवा लावा, गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र. तुम्ही संकष्ट चतुर्थीला किंवा मंगळवारी वगैरे अथर्वशीर्ष पठण करता नेहमी. रोज फक्त गणपती स्तोत्र तर पठण करून बघा. रोज जर जी व्यक्ती गणपती स्तोत्र पठण करते, किमान 1 वेळा, 1 मिनटच लागेल तुम्हाला फक्त. महिलांनो, हळूहळू तुमचं पाठ होऊन जाईल. काही महिलांचं पाठ झालेलं असेल, 2 मिनटं शांत बसा. जी नित्य सेवा करतात त्यात गणपती स्तोत्र, आपल्या कुलदेवीचा मंत्र करून तर बघा. तुम्हाला अनुभव नाही आला तर मला बोला. खूप सुंदर अनुभव येतील. घरातली कंगाली दूर होईल. घरात लक्ष्मी माता अखंड वास करायला लागेल. तुम्हाला साथ मिळेल लक्ष्मी मातेची. घरातली स्त्री, आई जेव्हा गणपती बाप्पांसमोर गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, गणपती बाप्पांचं नामस्मरण करते, तुपाचा दिवा लावते, दिवा अगरबत्ती करते, हळदी कुंकू वाहते ना, गणपती बाप्पा आहे, गौरीपुत्र श्री गणेश आहे. कधीच कुठल्या माऊलीला तिच्या डोळ्यात अश्रू जास्त वेळ राहू देत नाही. तिला आनंदाचे क्षणात मिळवून देत असतात. म्हणून बघा, पुरुष देवतेपेक्षा स्त्री देवता शीघ्र प्रसन्न होतात. गणपती बाप्पा तर प्रसन्न होताच. गौरी पुत्र श्री गणेश आहे, गौरी मातेचं बाळ आहे. कुठल्याच आईला जास्त वेळ त्रासात राहू देत नाही. संकटमुक्त लगेच करतात. त्याचबरोबर बाकी पुरुष देवतांपेक्षा सर्वच देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात. पण स्त्री देवता, आपली कुलदेवी असेल, माता लक्ष्मी असेल, शीघ्र प्रसन्न होतात आपल्यावर. आपण जेवढी सेवा करतो ना, लगेच शीघ्र प्रसन्न होतात. म्हणून महिलांनो, घरात खरंच कंगाली आहे, तुमच्या हातात पैसा टिकत नाही. बघा, काही वेळा आपण बाहेर जातो, आपल्याला मन मारावं लागतं, पैशांमुळे मन मारावं लागतं, हातात पैसा टिकत नाही. तुमचे पतिदेव काम करत असतील, कष्ट घेता, किंवा तुम्ही कष्ट घेता, त्यात तुम्हाला फळ मिळत नाही, हवं तसं फळ मिळत नाही.
तर मग लक्ष्मी मातेची सेवा करा. दर मंगळवार शुक्रवार आपल्या कुलस्वामिनीची सेवा करा. तुमचं कुलदैवत जिथं असेल तिथं एकदा दर्शनाला जाऊन या. सहकुटुंब सहपरिवार आपण जेव्हा आपल्या देवीचं कुलदेवीचं दर्शन घेतो, तिचा मानपान करतो, तिला नैवेद्य दाखवतो, तिची पूर्ण ओटी भरतो ना, आई आपल्या पदरात इतकं सुख सौभाग्य देते ना की कशालाच कमी कधी पडत नाही. आता जास्त लांब असेल ज्यांचं कुलदैवत, नाही जाणं होत, लहान लेकरं असतात, खरंच नाही होत ज्यांचं जाणं, तर महिलांनो काय करायचं आहे, दर मंगळवारी आपल्या कुलदेवीची सेवा तर आपण करायची. तुमची अंबाबाई असेल, शुक्रवारी सेवा करा, मंगळवारी सेवा करा, दोन्ही दिवस सेवा करा. तसं तर रोजच आंघोळीनंतर आधी देवी आईच्या चरणी गणपती बाप्पाला, देवी आईला हळदी कुंकू व्हावं, कपाळी लावावं आणि मगच कामाला सुरुवात करावी आपल्या. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं दर्शनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा नवरात्र येतात, चैत्र नवरात्र असेल किंवा आश्विन नवरात्र, तेव्हा देवी आईच्या ओटीचे पैसे आठवणीने आपल्या देवघरात एक पर्स बनवा, पॉकेट बनवा, एखादा डबा, त्यात आठवणीने 101 रुपये टाका, 51 टाका. तिचं नामस्मरण करा देवी आईचं, तिला बोलून घ्या, हे माऊली आमचं जेव्हा येणं होईल ह्याच पैशांनी मी तुझी ओटी भरेल, यात भर टाकेल पैशांमध्ये आणि तुझी संपूर्ण ओटी खरेदी करेल, तुझा मानपान करेल. आणि ते पैसे आठवणीने देवी आईच्या ओटीचे तिच्या समोर ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी ते ओटीचे पैसे एखाद्या पर्समध्ये देवघरातच ठेवा. आणि जेव्हा तुम्ही जाल ना तिथं दर्शनाला, ते पैसे आठवणीने घेऊन जा, त्यात भर टाका आणि तिथं देवी आईचा मानपान करा, ओटी भरा, नैवेद्य दाखवा त्या पैशांनी. बघा तुमच्या सुख संसारात इतकी भरभराट होईल की कधीच कशाला माऊली कमी पडू देणार नाही. तिचं कृपाछत्र आपल्याला कायम मिळत राहतं. कधीच ती आपल्याला संकटात राहू देत नाही. म्हणून देवी आईची ही सुद्धा महिलांनो नक्की सेवा करा. आपल्या घरात देवघरात मंगल कलशाची स्थापना असायलाच हवी. नसेल तर आजच मंगल कलश भरा. जे काही दुःख दारिद्र्य असेल त्यात ती नारळावर घेईल. एखाद्या वेळेस तडा गेला नारळाला, समजून जा तुमच्यावरचं दुःख दारिद्र्य जे संकट होतं ते देवी आईने स्वतःवर घेतलेलं आहे. म्हणून एक मंगल कलश आपल्या देवघरात असणं खूप खूप महत्त्वाचं आहे महिलांनो. त्याचबरोबर घरात सुख शांती नांदावी, लक्ष्मी मातेची कृपा व्हावी, यासाठी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या श्लोकाचा जप स्त्रियांनी रोज 6 दिवस करायचा आहे. महिलांनो 6 दिवस करून तर बघा, तुम्ही नेहमी दररोज करायला लागाल. रोज 28 वेळा देवघरासमोर बसा, संध्याकाळी करा, सकाळी करा, पण रोज 28 वेळा. तुम्हाला एक माळसुद्धा जपायची नाही आहे, फक्त 28 वेळा रोज. तुम्ही काहीतरी तांदूळ घ्या किंवा माळ घेतली तुम्ही, किंवा तुम्ही बोटाने मोजून जरी जप केला, 28 वेळा रोज तुम्हाला जप करायचा आहे. किंवा एखाद्या ताटलीत 28 अख्खे तांदूळ घ्या आणि एक तांदूळ हातात घ्यायचं. पुन्हा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. रोज हा श्लोक जप तुम्हाला 28 वेळा करायचा आहे. आणि 7व्या दिवशी एक लहानशी कुमारिका असेल, तुमच्या घरातली तुमची मुलगी जरी असेल ना, तिला काहीतरी गोड दूध प्यायला द्या. खिरीचा नैवेद्य आधी महालक्ष्मीला दाखवा देवघरात आणि नंतर त्या कुमारिकेला तुम्ही दुधाचा नैवेद्य, खिरीचा नैवेद्य किंवा तुम्ही सादर संगीत जेवण तिला करायला दिलं तरीही चालेल. तिला हळदी कुंकू लावा, तिच्याकडून स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्या. खूप सुंदर अनुभव येतील. तिला काहीतरी भेटवस्तू द्यायची असेल, तुम्हाला वाटत असेल तिला कपडा लत्ता काहीतरी द्यावं, तर तुमची मर्जी. फक्त हळदी कुंकू जरी लावलं आणि तिला गोड नैवेद्य खायला दिला ना प्रसाद स्वरूप, आणि तिच्याकडून तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या, तुमच्या सुख सौभाग्यात इतकी भर होईल. महिलांनो 28 वेळा फक्त 6 दिवस या श्लोकाचा जप करून तर बघा. आणि 7व्या दिवशी तुमच्या घरातलीच किंवा आजूबाजूची एखादी कुमारिका, तिला गोडधोड खायला द्या, तिला नमस्कार करा. अनुभव तुम्ही मला लगेच सांगाल. आता ज्या घरात पैसा टिकत नाही, कलह आहे, आजारपण आहे, कलेश आहे, म्हणजे काही ना काही चिंताग्रस्त आहात महिलांनो, काय करायचं? गुरुवार, शुक्रवार, मंगळवार कधी पण तुम्ही या 2-3 दिवसात
तुम्ही एक कुंकवाची डबी, आपला कुंकवाचा करंडा तर असतोच, एखादी कुंकवाची डबी असेल, त्यात कुंकू भरलेलं असेल, त्यात एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. नाणं ठेवताना असंच ठेवायचं नाही, उजव्या हातात ते नाणं घ्यायचं आहे. तुम्हाला 16 वेळा किंवा 8 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे. संध्याकाळी सेवा केली तरीही चालेल. तुपाचा दिवा लावा, मार्गशीर्ष महिना सुरू आहे. तुपाचा दिवा लावा, देवी आई समोर बसा, आसन घेऊन बसायचं. कुठलीही सेवा करताना आसन शिवाय करू नका, नाहीतर सेवा व्यर्थ आहे. सेवा करताना चांगलं स्वच्छ आसन घेऊन बसायचं आहे. देवी आई समोर धूप दीप लावून घ्यायचा, शांत चित्ताने बसायचं आहे. कुठलाच विचार नाही, कुणाची निंदा नालस्ती नाही. देवी लक्ष्मीची जेव्हा आपण सेवा करतो ना, कुणी कितीही शत्रू असू दे, तुम्ही कुणाचंच नाव घ्यायचं नाही, मनात त्याच्याविषयी द्वेष आणायचं नाही. देवी आई आहे, सगळ्या जगाकडं तिचं लक्ष आहे, जगत जननी आहे. कोण आपल्या लेकराला काय त्रास आहे ना, आपल्यापेक्षा जास्त तिला जास्त माहीत आहे, तिला जास्त कळतं. आणि त्या त्रासातून मुक्त कधी करायचं हे आपल्यापेक्षा तिलाच जास्त माहीत आहे, आणि तीच आपल्याला यातून मुक्त करत असते. म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर 8 वेळा बोला किंवा 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ. तो रुपया देवी आई समोर ठेवा, चरणाशी ठेवा, आणि तो रुपया काढून घ्यायचा नंतर आणि तुमच्या कुंकवाच्या डबीत ठेवायचा आणि ठेवून द्यायची आहे. ती डबी तुमच्या देवघरात ठेवा. दिवस रात्र तुमच्या पतीला मुलाबाळांना इतकी प्रगती मिळेल की हजारो पटीने तुमच्या घरात पैसा येऊ लागेल. दुःख दरिद्री लगेच दूर होईल. अनुभव चांगलाच येईल. एका रात्रीतून तुम्हाला चांगला अनुभव येईल. मी म्हणत नाही की कष्टाशिवाय, म्हणजे कष्ट घेतल्याशिवाय तर आपल्याला काही मिळत नाही, कष्ट घ्यावेच लागतात. पण कष्टाला फळ हवं असेल, देवी लक्ष्मीची साथ हवी असेल तर ही सेवा, हा उपायसुद्धा करून बघा महिलांनो. कधी पण करा, मंगळवार, शुक्रवार, गुरुवार संध्याकाळी उपाय करा. सकाळी जमलं सकाळी करा. 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. 8 वेळा 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला. देवी लक्ष्मी समोर ते नाणं ठेवा. नंतर ते नाणं थोड्या वेळाने उचलून घ्यायचं आहे आणि कुंकवाच्या डबीत ठेवा. ती डबी तुम्हाला देवघरातच ठेवायची आहे. दर पौर्णिमेला अमावस्येला तुम्ही हीच सेवा करू शकता. पुन्हा ते नाणं काढायचं, पुन्हा 8 वेळा 16 वेळा महालक्ष्मी अष्टक पठण करायचं. थोड्या वेळ तो रुपया देवी आई समोर ठेवायचा, पुन्हा त्या कुंकवाच्या डबीत ठेवायचा आहे. खूप सुंदर अनुभव येतील. महिलांनो, करून बघा ही सुद्धा सेवा. आता जिथं महालक्ष्मीची सेवा तिथं नारायणांची सेवा असायलाच हवी, नाही तर देवी आईची सेवा करून काहीच फायदा नाही. तर महालक्ष्मी अष्टकाची सेवा करतो ना, त्याबरोबर व्यंकटेश स्तोत्राची सुद्धा सेवा करत जा महिलांनो. काही महिला तर मध्यरात्री 12 वाजता सेवा करतात. तर आपल्याला एवढं नाही जमत ना, तुम्ही 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण केलं ना, दर गुरुवारी पठण करा. रोज पठण करता आलं तर अतिशय उत्तम. नाही जमत मग गुरुवारी पठण करा किंवा शुक्रवारी पठण करा. ते पण नाही पठण करता आलं तर तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं आणि शांत चित्ताने सहकुटुंब सहपरिवार ऐकायचं आहे. विष्णू सहस्त्र नामावली रोज 1 वेळा लावून देत जा महिलांनो. शांत बसलेल्या आहात, तुमच्या कानावर ते हळू आवाजात पडलं तरीही चालेल, पण ऐका, नक्की ऐका. सुंदर अनुभव येईल. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते. आणि माता लक्ष्मी श्री हरी विष्णू जेव्हा प्रसन्न होतात, जेव्हा आपण तुळशी मातेची सेवा करतो. तुमची तुळस सुकलेली असेल, नवीन तुळस लावा. तुळशीची रोज नित्य नियमाने जरूर पूजा करा. महिलांनो, सकाळी उठला, खाण्यापिण्याच्या आधी, आंघोळीनंतर, काही खाण्याच्या आधी तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करावं, पाणी अर्पण करावं, नमस्कार करावा आणि तिच्यासमोर हात जोडून उभं राहून किमान 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुपाचा दिवा लावा. किमान 1 वेळा तरी तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा जरूर लावत जा. सकाळी हळदी कुंकू व्हा आणि मग काहीतरी खायचं आहे. करून बघा. 1.25 महिन्याच्या आत तुमच्या घरातलं दुःख दारिद्र्य नक्कीच दूर होईल. सुंदर सेवा आहे ही सुद्धा.
आपण रोज तेलाचा दिवा लावत असाल महिलांनो देवघरात, तर तुपाचा दिवा लावायला सुरुवात करा. थोडंसं तूप देवांसाठी दर महिन्याला 15 दिवसाला बाजूला काढूनच ठेवायचं आणि तुपाचा दिवा अगदी लावला तुम्ही, अगदी थोड्या वेळ देवांची सेवा होईपर्यंत चालेल. तुपाच्या दिव्यात तेलाच्या दिव्यांपेक्षा देवतेंच्या सात्विक लहरी आकृष्ट करून घेण्याची व प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वात जास्त असते. म्हणून तुपाच्या दिव्याची ज्योत शांत झाल्यावर सुद्धा तुपाच्या दिव्याचा परिणाम आपल्या वातावरणात, घरात 4 तास तरी टिकतो. म्हणून तेलाच्या दिव्याचा आणि तुपाच्या दिव्यात खूप फरक आहे. तेलाचा दिवा तर लावावा, पण तुपाचा दिवासुद्धा अवश्य आपल्या देवघरात गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावावा. महिलांनो, तुम्ही म्हशीचं तूप खाण्यापिण्यात वापरत असाल तर गाईचं तूप थोडं का होईना तुम्ही किराणा भरतात ना, देवांसाठी गाईचं तूप चांगल्या क्वालिटीचं नक्की घेऊन येत जा. अगदी थोड्या वेळ आपण जेवढी सेवा करतो तेवढ्या वेळ जरी दिवा जळला ना चालेल, पण तुपाचा दिवा अवश्य आपल्या देवघरात लावायला सुरुवात करायला तुम्ही सुरू तर करा. बघा, अनुभव चांगलेच येतील तुम्हाला. त्याचबरोबर आपल्या घरावर, आपल्या घरात वास्तुदेवतेची कृपा राहावी यासाठी तुम्ही घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं, आपल्या घरात वर्षातून 2 वर्षातून सत्यनारायणाची महापूजा जरूर करावी. आणि सत्यनारायण झाल्यानंतर भटजींकडून वास्तूचा नारळ जरूर घेऊन घेत जा आणि एका लाल कपड्यात तो वास्तूचा नारळ आपल्या घराला जरूर आतून, मुख्य दारात आतून जरूर बांधून द्यावा. आणि जेव्हा तुम्ही पुन्हा सत्यनारायणाची महापूजा कराल ना, तो जुना नारळ उतरवून घ्यायचा, वाहत्या पाण्यात सोडायचा आणि भटजींकडून सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर भटजींकडून वास्तूचा नारळ अवश्य म्हणजे घेऊन घ्यायचा. भटजी देतील तुम्हाला मंत्र वगैरे जपून. भटजी आपल्याला वास्तूसाठी एक नारळ जरूर देतात, मंत्र वगैरे जपून देतात आणि तो नारळ आपल्या वास्तूला जरूर बांधावा. यामुळे सुद्धा आपल्या घरातलं दुःख, दारिद्र्य, कंगाली दूर होते, नकारात्मकता दूर होते, आपली वास्तू प्रसन्न राहते. जे काही वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, राहुदोष असतात, संपूर्ण ग्रह निवारण होतात, नष्ट होतात हे सर्व दोष आणि आपल्या घराला एक रक्षण कवच प्राप्त होतं. म्हणून तुम्ही सत्यनारायणाची महापूजा करत असाल ना, तर आधीचा नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करावा, उतरवून घ्यावा दारावरून आणि तो वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. पुन्हा भटजींकडून नवीन नारळ तयार करून घ्यावा लाल कपड्यात बांधून. घराच्या मुख्य व्यक्तीने म्हणजे पुरुष दादांनी तो नारळ जरूर बांधून द्यायचा आहे. आपल्या उत्तरेकडं म्हणजे आपण जेव्हा दाराकडं बघत आहोत, आपल्या डाव्या साईडला असा नारळ बांधून द्यायचा आहे. तुम्हाला जिथं जागा असेल तिथं बांधून द्या, पण आपल्या वास्तूला मुख्य दारात आतून एक नारळ सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर भटजींकडून जरूर करून घ्या आणि बांधून द्यायचा आहे. कायम लेकराबाळांना घराला एक रक्षण कवच मिळतं. कधीच कुणाची नजरबाधा आपल्या घराला लागत नाही. त्याचबरोबर तुमचं दुकान असेल, व्यवसाय असेल, तर दुकान वाढवून म्हणजे रात्री बंद करून जात असताना आपल्या इष्टदेवतेचे, कुलदेवतेचे, वास्तुपुरुषाचे आभार न चुकता जरूर मानावे. माझे दादा असतील, महिला असतील, जेव्हा तुम्ही तुमचा ब्युटी पार्लरचं म्हणजे हे असेल, तो ब्युटी पार्लर असेल तुमचं, ते शॉप, दुकान वाढवून म्हणजे बंद करून जात असताना तुमचं इष्टदैवत, कुलदैवत, वास्तुपुरुषाचे आभार न चुकता जरूर मानावे आणि मगच दुकान बंद करायचं आहे. संपूर्ण दिवसाचे यश, अपयश त्यांना समर्पित करावे. करता करविता तो आहे, आम्ही केवळ भारवाहक आहोत असा विचार मनात आणायचा आहे. काही दिवसांनी तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील. तुमच्या कामात भरभरून तुम्हाला प्रगती मिळायला लागेल. दुकानात तुमचे दुकान असेल, व्यवसाय असेल, महिला पुरुष कष्ट घेताय, फळ मिळत नाही, तर ही सेवा करून बघा. दुकान बंद करताना, वाढवताना आपल्या इष्टदेवतांना, कुलदेवतांना नमस्कार करा आणि मग घरी जायचं आहे तुम्हाला. बघा, तुमच्या दुकान असेल, व्यवसाय असेल, तुमची इतकी रात्रंदिवस प्रगती व्हायला लागेल आणि तुमच्या घरातली कंगाली, तुमच्या हातातली कंगाली दूर होईल, पैसा यायला लागेल, लक्ष्मी मातेची साथ मिळेल तुम्हाला.
कुठलंही शुभ काम करताना कुणाला जास्त सांगत जाऊ नका, म्हणजे नजरबाधा तुमच्या कामाला, तुमच्या प्रगतीला लागणार नाही. कुठलाही महत्त्वाचा मोठा निर्णय तडकाफडकी कधीच घेऊ नये. शांत 1-2 दिवस थांबावं, मोठ्यांचा, घरातल्या मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा आणि मगच आपण निर्णय घ्यायचा आहे. पण बाहेरच्या व्यक्तींना आपलं शुभ काम लगेच कळवत जाऊ नका.